निकेश, काय सध्याची परिस्थिती आहे तिथली? कारण आता जी माहिती मिळाली त्यामध्ये असं समोर येत आहे की 5 प्रवासी पडले, मात्र ही जी संख्या आहे ती वाढल्याची भीती आहे. नक्कीच एक्सप्रेस आणि कसारा लोकल ही आजूबाजूला जात असताना ही घटना घडलेली आहे। त्यामुळे हे सर्व प्रवासी एक्सप्रेस मधून पडलेत की कसारा लोकल मधनं पडलेत याची माहिती जी आहे ते रेल्वे प्रशासनाकडनं सध्या तरी घेताना आपल्याला पाहायला मिळते। सध्या तरी प्रवाशांची संख्या जी आहे ती 5ची असल्याची झालेली पाहायला मिळते। हे 5ही प्रवासी जे आहेत ते गंभीररित्या जखमी झालेले आहेत। त्यांना आता रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचलेली आहे आणि आसपासच्या रुग्णालयात या 5ही प्रवाशांना जे आहेत ते नेण्याचं काम जे आहे ते रेल्वे प्रशासनाकडनं आणि पोलिसांकडनं केलं जात आहे। खरं तर ही सकाळची वेळ होती आणि सकाळच्या वेळेला कसाऱ्याहून मुंबईकडे येणाऱ्या लोकलला मोठ्या प्रमाणात गर्दी असते। अनेक प्रवासी जे आहेत ते दारामध्ये लटकून प्रवास करत असतात, त्यामुळे ही घटना घडली आहे का याचा तपास देखील जो आहे तो रेल्वे प्रशासनाकडनं केला जातोय। आता सध्या घटनास्थळी पोलीस प्रशासन आणि रेल्वे कर्मचारी जे आहेत ते पोहोचलेले आहेत। या प्रवाशांना जे आहे ते आता रुग्णालयात हलवण्याचं काम जे आहे ते केलं जात आहे। मात्र ही घटना जर पाहिली तर गंभीर मानली जाते। सकाळच्या वेळेला अनेकदा अशा घटना ज्या आहेत त्या वारंवार घडल्या जातात। दिवा आणि मुंब्रा या रेल्वे स्थानकाच्या दरम्यान वारंवार अशा घटना ज्या आहेत ते घडताना आपल्याला पाहायला मिळतात। मुंब्र्याचा जो टनेल आहे त्या ठिकाणी वारंवार या घटना घडलेल्या पाहायला मिळतात आणि अशाच प्रकारची घटना पुन्हा एकदा त्याच ठिकाणी घडलेली पाहायला मिळते। त्यामुळे आता रेल्वे प्रशासन नेमका प्रशासनाच्या पोलिसांच्या तपासात नेमकं काय घडतंय, हे रेल्वे प्रवासी नेमके कुठल्या एक्सप्रेस मधून पडलेत का किंवा कसारा लोकल मधनं पडलेत याचा तपास सध्या तरी केला जातोय। गौरी, हो हो, नक्कीच निकेश, काय आपण रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे का? कारण ही जी संख्या आहे ती वाढलेली सुद्धा बघायला मिळते, त्याबाबत काही त्यांच्याकडून स्पष्टता मिळते का? रेल्वेचे जे जनसंपर्क अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जी माहिती दिलेली आहे ती म्हणजे हे प्रवासी जे आहेत ते लोकल म्हणजे कसारा लोकल आहेत त्यातनं पडल्याची शक्यता जी आहे रेल्वे प्रशासनाने व्यक्त केलेली पाहायला मिळते। सध्या तरी रेल्वे प्रवाशांची संख्या जी आहे ती 5वर असलेली पाहायला मिळते। मात्र आता रेल्वे प्रशासन जे आहे ते अधिक तपास करते की ज्या ठिकाणी हे 5 जण पडले त्याच्या मागे देखील कोण रेल्वे प्रवासी पडलेले आहेत किंवा पुढे देखील पडलेले आहेत का याचा तपास जो आहे आता सध्या तरी रेल्वे प्रशासन करतंय। मात्र अधिकृत संख्या जी आहे ती 5 सांगितली जाते। नक्कीच नक्कीच निकेश, तुम्हाला थोडंसं थांबवते, आपण पुन्हा एकदा ही दृश्य दाखवतोय आपल्या प्रेक्षकांना। ही दृश्य आहेत सध्या दिवा कोपर दरम्यान 5 जण रेल्वेतून पडले आणि या सगळ्यांच्या या 5ही प्रवाशांच्या मृत्यूची भीती सध्या व्यक्त केली जाते। कसारा लोकल आणि एक्सप्रेस रेल्वे बाजूने जात असताना ही दुर्घटना घडली। मात्र हे जे प्रवासी पडलेले आहेत, 5 प्रवासी पडलेले आहेत, ते लोकल मधले आहेत की या एक्सप्रेस मधले याबाबत अजून कुठलीही स्पष्टता नाहीये। पुन्हा एकदा निकेश यांच्याकडे जाऊयात। निकेश, काय सध्याची खरं तर परिस्थिती तिथली? रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी आणि रुग्णवाहिका जे आहेत ते घटनास्थळी पोहोचलेले आहेत। या 5ही रेल्वे प्रवाशांची ओळख पटवण्याचं काम जे आहे ते प्रशासनाकडनं केलं जाते। 5ही जणांना आसपासच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात येते। 5ही जणांची प्रकृती जी आहे ती गंभीर आहे, गंभीररित्या ते जखमी झालेले पाहायला मिळतात। त्यामुळे आता रेल्वे प्रवासी जे आहेत जर त्यांच्याकडनं जर त्यांची ज्याची प्रकृती जर ठीक असेल तर त्याच्याकडनं अधिक माहिती मिळेल किंवा नेमकी घटना घडण्याचं कारण काय होतं, कशामुळे ही घटना घडली याचा तपास सध्या तरी सुरू आहे। नक्कीच निकेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर ठाण्यातला हा प्रकार दिवा कोपर दरम्यान 5 जण रेल्वेतून पडलेले आहेत। सध्या मिळालेल्या माहितीनुसार या 5ही जणांची प्रकृती आहे ती गंभीर आहे असं समजतंय आणि 5ही प्रवाशांच्या मृत्यूची भीती सुद्धा व्यक्त केली जाते। नेमकं कारण अद्यापही समोर आले नाहीये, नेमके हे का पडले, कशामुळे पडले याची स्पष्टता अजूनही समोर आली नाहीये। कसारा लोकल आणि एक्सप्रेस रेल्वे ही बाजूने जात असताना ही दुर्घटना घडली आणि पडलेले प्रवासी लोकल मधले आहेत की एक्सप्रेस मधले याबाबत अजून कोणतीही स्पष्टता ही समोर आलेली नाहीये। कसारा लोकल मध्ये खरं तर अनेक प्रवासी हे प्रवास करत असतात, मोठी गर्दी खरं तर या लोकलला असते, त्यामुळे अनेक प्रवासी हे लटकून प्रवास करत असतात। त्या दरम्यान हा प्रकार घडला का हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं असेल। मात्र सध्या हे जे प्रवासी आहेत ते या लोकल मधून पडले की एक्सप्रेस मधून पडले याची स्पष्टता अजूनही रेल्वेकडून प्राप्त झाली नाहीये। मुंबईकडे ही रेल्वे येत होती त्या दरम्यान ही दुर्घटना घडलेली आहे। 5 प्रवासी आहेत आणि या 5 प्रवाशांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जाते।
आता रेल्वे संघटनेच्या सदस्यांकडून सरकारवर रोष व्यक्त केला जातोय, कारण दिवा कोपर दरम्यान कसारा एक्सप्रेस असेल त्यांची ही संख्या, लोकलची संख्या ही कमी असते आणि त्यामुळे अशा एक्सप्रेसमध्ये, अशा लोकलमध्ये मोठी गर्दी खरं तर जमते. मोठी गर्दी ही प्रवाशांची असते, प्रवाशांना बसता येत नाही आणि त्यामुळे असे प्रकार हे वारंवार घडतात. त्यांनी सरकारवर या संदर्भात बोट दाखवलेलं आहे. त्यामुळे सरकार या संदर्भात नेमकं काय निर्णय घेतं हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असेल. मात्र सध्याची माहिती 5 जण रेल्वेतून पडले. मुंबईकडे ही एक्सप्रेस किंवा लोकल जात होती, त्या दरम्यान हा प्रकार घडलेला आहे. कसारा लोकल आणि एक्सप्रेस रेल्वे बाजूने जात असताना ही दुर्घटना घडली आणि पडलेले प्रवासी लोकलमधले आहेत की एक्सप्रेसमधले याबाबत अद्यापही स्पष्टता आली नाहीये. मात्र 5ही प्रवाशांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जाते.